नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे तर त्या वर्ड या सॉफ्टवेअर मधील जो व्ह्यू मेनू असतो तर त्या व्ह्यू मेनूचा आपण पूर्ण डिटेल्स म्हणजे त्यामध्ये कोणते ग्रुप्स आहेत, त्यामध्ये कोणकोणते टूल्स आहेत आणि त्यामध्ये सर्व टूलची पूर्ण डिटेल मध्ये ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, माझे व्हिडिओ थोडे जरा मोठे होतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक पॉइंट प्रत्येक मेनू मधले सगळे टूल्स जेवढे टूल्स आहेत त्या सर्व टूलची माहिती तुम्हाला मी सांगत असतो आणि व्यवस्थित न फास्ट ना स्लो एकदम व्यवस्थितरित्या चांगल्यारित्या मी हे व्हिडिओ बनवत असतो। तर तुम्ही माझे व्हिडिओ कसे वाटतात यावर कमेंट करायला विसरू नका। चला तर बघूया। पहिला जो आपला व्ह्यू मेनू मधला हा जो व्ह्यू आहे टॅब, या टॅब मधला पहिला ग्रुप आहे त्याचं नाव आहे व्ह्यू। व्ह्यू मध्ये आपण काय काय चेक बघणार आहोत आपण बघूया। व्ह्यू म्हणजे एक या मेनू मध्ये त्याचं एक उल्लेख आहे की व्ह्यू म्हणजे एखादी डॉक्युमेंट आपल्याला वेगवेगळ्या लुक मध्ये वेगवेगळ्या डिव्हाइस वरती वेगवेगळ्या लुक मध्ये कशी पाहायची याचे सर्व डिटेल्स या मेनू मध्ये आहे। आपण कसं एखादा पिक्चर असेल तो पिक्चर आपण थिएटरला पाहू शकतो किंवा मोबाईल वरती पाहू शकतो किंवा एलसीडी वरती पाहू शकतो, कम्प्युटर वरती पाहू शकतो। अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे आपण एकच पिक्चर वेगवेगळ्या लुक मध्ये पाहू शकतो। तशाच प्रकारे आपल्याला ही जी डॉक्युमेंट आहे ती आपल्याला वेगवेगळ्या लुक मध्ये पाहता येते। तर चला बघूया। तर पहिला लुक आहे तो रीड मोड आहे। तर तो रीड मोड मध्ये आपण डॉक्युमेंट कशी पाहायची तर त्या रीड मोड वरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या प्रकारचे अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल बघा। तुमचे वरचे जे टूल्स आहेत ते सगळे हाईड झालेले दिसतील आणि इथं तुम्हाला ही नॉर्मल साइज मध्ये पाहायचे तर या व्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं एक नंबरचा आहे एडिट डेटा यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला नॉर्मल साइज मध्ये तुमची डॉक्युमेंट आलेली दिसेल। त्यानंतर नॉर्मल साइज म्हणजे काय तर डिफॉल्ट व्ह्यू असतो प्रिंट लेआउट, तर म्हणतात काय प्रिंट लेआउट। तर ते प्रिंट लेआउट मध्ये अशा प्रकारे तुम्हाला ही डॉक्युमेंट दिसेल। आता नेक्स्ट आहे आपला वेब लेआउट। तर ती वेब लेआउट डॉक्युमेंट या प्रकारे दिसेल बघा। आपण आता क्लिक करूया वेब लेआउट वर। वेब लेआउट मध्ये क्लिक केल्यानंतर वेबसाईट ज्या प्रमाणे असते त्याप्रमाणे तुम्हाला ही वेब डॉक्युमेंट दिसेल। त्यानंतर आउटलाइन व्ह्यू, नेक्स्ट व्ह्यू आपण बघूया आउटलाइन। त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला आउटलाइन व्ह्यू असा दिसेल। आता या आउटलाइन व्ह्यू मधून तुम्हाला बाहेर जायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लोज आउटलाइन व्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमची डॉक्युमेंट या ठिकाणी नॉर्मल झालेली दिसेल। त्यानंतर पुढचा आहे ड्राफ्ट व्ह्यू। ड्राफ्ट व्ह्यू मध्ये अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल। आता आपल्याला फक्त प्रिंट लेआउट वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशी डॉक्युमेंट आपल्याला दिसते। तर हा आपला व्ह्यू हा ग्रुप संपलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी इम्प्रेसिव्ह रीडर। आता हा जो ऑप्शन आहे तो 2021 मध्ये आहे बघा। काय 2021 वर्ड 2021 मध्ये आहे। तर त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची डॉक्युमेंट अशा प्रकारे हे जे टेक्स्ट आहे ते जरा थोडंसं प्रत्येक वर्ड मध्ये अक्षर काय झालेलं आहे स्पेस आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही दिसेल। यामध्ये तुम्ही त्याची विड्थ काय करू शकता वाढवू शकता। आता नॅरो आहे व्हेरी नॅरो, नंतर या ठिकाणी मॉडरेट वरती क्लिक करू शकता आणि वाईड वरती क्लिक केले की अशा प्रकारे तुम्हाला तिचे दिसेल। नॉर्मल मॉडरेट केले की अशा प्रकारे दिसेल। पेजचा कलर बदलू शकता इथून बघा, अशा प्रकारे पेजचा कलर बदलू शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईन फोकस वरती क्लिक केले की ऑन लाईन फोकस 1 लाईन 3 लाईन आणि 5 लाईन म्हणजे एक लाईनला फोकस म्हणजे काय वरच्या एका लाईनला फोकस तुम्हाला दिसेल। त्यानंतर टेक्स्ट स्पेसिंग पाहिजे असेल तर तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर त्यामध्ये प्रत्येक टेक्स्ट मध्ये आपल्याला स्पेस दिसेल। त्यानंतर यातून बाहेर जायचं असेल किंवा तुम्हाला लाऊड जोरात हा पॅसेज वाचायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे लाऊड। तर अशा प्रकारे तुम्ही वाचू शकता। त्यानंतर यातून बाहेर जायचं असेल तर क्लोज इम्प्रेसिव्ह रीडर वरती क्लिक केलं की या ठिकाणी इथून बाहेर जात आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा जो इम्प्रेसिव्ह रीडर आहे हा
तुम्हाला ऑप्शन अशा प्रकारचा असेल. त्यानंतर आहे फ्लिप वर्टिकल आणि साइड बाय साइड. आता ही जी डॉक्युमेंट आहे ही वर्टिकल मध्ये आहे. आता आपल्याला साइड बाय साइड करायची आहे. तर साइड बाय साइड केल्यानंतर एक डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसेल. आपण एक पॅराग्राफ इन्सर्ट करूया, नक्की काय होतं आपल्याला समजेल. इंटरफेस केल्यानंतर या ठिकाणी बघा इकडं डॉक्युमेंट आलेलं आहे, डाव्या साईडला उजव्या साईडला दुसरं पेज आलेलं आहे. आता मी काय करतो, वर्टिकल या ऑप्शन वरती क्लिक करतो. मी इथं क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे डॉक्युमेंट दिसेल, एक पेज मध्ये पूर्ण डॉक्युमेंट दिसेल. ज्यावेळी आपण साइड बाय साइड करतो त्यावेळी ही डॉक्युमेंट झूम होत नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला इथं झूमचं ऑप्शन हाईड झालेलं तुम्हाला दिसेल बघा. आणि ज्यावेळी तुम्ही काय करता, वर्टिकल वरती क्लिक करता त्यावेळी काय होतं, ही जी डॉक्युमेंट आहे ती आपण झूम करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला ही डॉक्युमेंट झूम करता येते. आता नेक्स्ट आपण बघूया. तर नेक्स्ट आहे शो हा ग्रुप आहे. तर त्या शो ग्रुपमध्ये 3 ऑप्शन्स आहेत. एक रुलर वरती क्लिक केलं की तुम्हाला इतर रुलरची एक पट्टी आलेली दिसेल बघा. ज्यावेळी मी रुलर वरती क्लिक करतोय त्यावेळी ती पट्टी काय होते, हाईड होते. अशा प्रकारे तुम्ही शो आणि रुलरची पट्टी हाईड करू शकता. त्यानंतर पुढचं आहे ग्रिड लाईन. ग्रिड लाईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या डॉक्युमेंटच्या बॅकग्राऊंडला एक काय झालेलं आहे, एक चौकोन आलेले दिसत आहेत. तर ते चौकोन ग्रिड लाईन्स शो झालेले दिसत आहेत. तर त्या मला हाईड करायचे असेल तर या ग्रिड लाईन ऑप्शन वरती क्लिक केलं की तुम्ही काय करताय, हा ग्रिड लाईन काढू शकता. नंतर नेव्हिगेशन पेन म्हणजे काय, एखादा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे तर इथं क्लिक केल्यानंतर इथं शोधण्याची एक काय येते, विंडो येते. इथं क्लिक करून तुम्ही काय करू शकता, एखादा शब्द शोधू शकता अशा प्रकारे. तर हा रिझल्ट 50 वेळेला आहे, म्हणून अशा प्रकारे विंडो मध्ये नेव्हिगेशन पेनचा वापर करून तुम्ही एखादा शब्द शोधू शकता. नेक्स्ट पुढे आहे झूम. तर झूम हा जो ग्रुप आहे यामध्ये 5-6 ऑप्शन्स आहेत. आपण बघूया. तर झूम वरती क्लिक केलं की तुम्हाला किती झूम पाहिजे हे तुम्ही इथं टाईप करू शकता. रेडीमेड तुम्हाला दिले 200, 100 आणि 75. मला याच्यामधला कुठला तरी झूम पाहिजे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही एडिट करून तो करू शकता. आता मला किती पाहिजे, समजा 60 झूम पाहिजे, 60. ओके. आणि ओके बटन वरती क्लिक केलं की 60 झूम झालेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला 100% झूम पाहिजे तर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केले की 100% झूम दिसेल. आता इथं पुढचं ऑप्शन आहे 1 पेज. स्क्रीनवरती पूर्ण 1 पेज पाहिजे असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केले की 1 पेज तुम्हाला दिसेल. आता मल्टिपल पेजेस इथं आहे बघा. तुम्हाला एका स्क्रीनमध्ये या ठिकाणी एक पेज पाहिजे, इथे एक पेज पाहिजे आणि या ठिकाणी एक पेज, असं 3 पेजेस पाहिजेत. तर तुम्ही काय करू शकता, या मल्टिपल पेजेस वरती क्लिक करू शकता. आता 2च पेज आहेत म्हणून 2 आले. आता आपण अजून एक पॅराग्राफ इन्सर्ट करूया, बघूया. तर अशा प्रकारे 3 पेज एका स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतील. नंतर अजून एक आहे पेज विड्थ. तर तो पेज विड्थ काय आहे की एक जेवढं पेज आहे त्या पेजची पूर्ण साईज डाव्या कोपऱ्यापासून या ठिकाणी बघा इकडं आणि या साईडला तुम्हाला पूर्ण पेज रिसेट झालेलं दिसेल. आता नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला बघायचा आहे तर त्याचा ग्रुप आहे विंडोज हा ग्रुप आहे. तर तो विंडोज ग्रुपमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत हे सगळे आपण आज बघणार आहे. तर बघूया. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं न्यू विंडो हा ऑप्शन दिसेल. तर तो त्या अगोदर आपण इथं नाव चेक करूया. बघा डॉक्युमेंट 1 नाव आहे. आता मी ज्यावेळी न्यू विंडोवरती क्लिक करतोय त्यावेळी नाव बदलतं बघा. न्यू विंडोवरती क्लिक केलं, आता नाव काय आलंय, डॉक्युमेंट 1.2. तर मी अनेक व्ह्यू मध्ये जातो, पुन्हा नवीन डॉक्युमेंट घेतो, डॉक्युमेंट 1.3. त्यानंतर पुन्हा जातो मी डॉक्युमेंट विंडोवरती क्लिक करतो. आता आणखी डॉक्युमेंटचं नाव बदललंय, डॉक्युमेंट 1.4. म्हणजे 4 एका डॉक्युमेंटच्या विंडो तयार झालेल्या आहेत. 5 झाल्या, 6. अशा प्रकारे 6 विंडो आपण किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा विंडो आपण तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसेल बघा, अरेंज ऑल विंडो. जेवढ्या विंडो आहेत 6 त्या आपल्याला एका स्क्रीनवरती अरेंज करायचे. तर मी क्लिक करतोय बघा, लक्ष द्या या ठिकाणी काय होतंय. तर इथं क्लिक केल्यानंतर सगळ्या जेवढ्या विंडो आहेत
त्या सगळ्या विंडो तुम्हाला काय दिसतील, एका स्क्रीनवरती आलेल्या 6च्या 6 विंडो तुम्हाला एका स्क्रीनवरती आलेल्या दिसतील. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आपण विंडो हा ग्रुप बघत होतो, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे, तर त्याचं नाव आहे व्ह्यू साइड बाय साइड. हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं मी यातली कोणतीही एक डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मी 2 नंबरची सिलेक्ट करतो आणि ओके बटनवरती इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दिसते बघा. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण ज्यावेळी इकडे एक डॉक्युमेंट तुम्हाला आलेले आहे आणि या ठिकाणी ही एक डॉक्युमेंट आलेली आहे, एक डॉक्युमेंट तुम्ही स्क्रोल केली की दुसरी पण डॉक्युमेंट ऑटोमॅटिक स्क्रोल होते बघा. या ठिकाणी मी आता एक डॉक्युमेंट काय करतोय, स्क्रोल करतोय. तर एक डॉक्युमेंट डाव्या साईडची डॉक्युमेंट स्क्रोल करत करत उजव्या साईडची पण डॉक्युमेंट स्क्रोल झालेली तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एका डॉक्युमेंट दोन्ही वेळेला स्क्रोल करू शकता. आता आपण बघायच्या विंडोमध्ये जायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आपण या ठिकाणी 3 ऑप्शन शिकलेला आहे. कुठला, न्यू विंडो, अरेंज ऑल, त्यानंतर व्ह्यू साइड बाय साइड आणि स्क्रोलिंग. हा स्क्रोलिंग ऑप्शन ऑन करू शकता. आता ऑन आहे तो इथं दिसतो बघा. मी आता ऑफ करतो. ऑफ केला की ज्यावेळी मी डाव्या साईडची विंडो स्क्रोल करतोय त्यावेळी उजव्या साईडची विंडो स्क्रोल होत नाही. आता मला काय करायचं आहे, दोन्ही स्क्रोल करायचे आहेत. तर विंडोमध्ये जायचं आणि इथं स्क्रोलिंग ऑप्शन आहे तो ऑन करायचा. तर या स्क्रोलिंग ऑप्शनवरती क्लिक केलं की जी विंडो आपण स्क्रोल करतोय त्याच्या उजव्या साईडची सुद्धा किंवा डाव्या साईडची सुद्धा विंडो काय होते, स्क्रोल होते. अशा प्रकारे तुम्ही स्क्रोलिंग ऑप्शन ऑन करू शकता. त्यानंतर विंडोमध्ये जायचं आहे आणि स्प्लिट विंडो दिसते बघा तुम्हाला. या ठिकाणी मी आता इथं क्लिक करतोय गॅलरीज, यावरती क्लिक करून तुम्ही विंडोमध्ये जाऊन स्प्लिट विंडो याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एका डॉक्युमेंटच्या 2 विंडो झालेल्या दिसतील बघा. या ठिकाणी आणि इथं अशा प्रकारे 2 विंडो झालेले दिसतील. आता स्प्लिट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर या ठिकाणी जायचं आणि इथं क्लिक केल्यानंतर रिमूव्ह स्प्लिट नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसतो बघा. तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केलं की अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट विंडो झाली, कॅन्सल झालेली दिसेल. आता रिसेट विंडो पोझिशनवरती क्लिक केलं की नेक्स्ट ऑप्शन आहे स्विच विंडो. या ठिकाणी दिसतो बघा. तर त्या स्विच विंडोमध्ये यातील 6 विंडोपैकी तुम्हाला कोणत्या विंडोमध्ये जायचं आहे तर त्या विंडोवरती काय करू शकता, तुम्ही क्लिक करू शकता. तर तुम्हाला ती विंडो, मी 2 नंबरच्या विंडोमध्ये जायचं आहे. पुन्हा मला काय करायचं आहे, विंडोजमध्ये 4 नंबरच्या विंडोमध्ये जायचं आहे. इथे 4 नंबरची विंडो वरती आलेली दिसेल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा व्ह्यू जो मेनू आहे तो मेनू तुम्ही शिकू शकता. मी सगळ्या विंडो आता क्लोज करतोय. एक विंडो आपली आलेली आहे. तर आपले सगळे ऑप्शन्स झालेले आहेत. प्रॉपर्टीज वरती क्लिक केले की तुम्हाला या ठिकाणी या डॉक्युमेंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज इथं तुम्हाला आलेल्या दिसतील. काय साईज किती आहे, पेजेस किती आहेत, वर्ड्स किती आहेत, टोटल एडिटिंग टाइम किती लागलाय, टोटल टायटल काय आहे, टॅग काय आहे, कमेंट आहेत का, लास्ट मॉडिफाय कधी केलं आणि ऑथर कोण आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन काय तुम्हाला या ठिकाणी या प्रॉपर्टीज या ऑप्शनमध्ये दिसेल. कोणत्या, इथं आहे बघा प्रॉपर्टीज. तर अशा प्रकारे तुम्हाला ही विंडो दिसेल. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.